जी के मिशन गव्हर्नमेंटमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे। आज मी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे 12 प्रश्न चालू घडामोडी या विषयावर। आपण जर आमच्या फॅमिलीमध्ये जर नवीन असाल तर आजच आमच्या जी के मिशन गव्हर्नमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला तर मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न, अलीकडे कोणतं क्षेपणास्त्र मित्र देशांना समर्पित केले जाणार आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आकाशी क्षेपणास्त्र मित्र देशांना समर्पित केले जाणार आहे। आकाशी क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे। या क्षेपणास्त्राचा हवाई दलात 2014ला आणि भारतीय लष्करात 2015ला समावेश करण्यात आलेला होता। आजचा दुसरा प्रश्न, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, झोंग शानशान हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे। झोंग शानशान हे चीन देशातील रहिवासी आहेत आणि यांना हा ब्लूमबर्ग बिलियन्स इंडेक्सनुसार आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून सन्मान करण्यात आलेला आहे। आणि झोंग शानशान यांना चीनमध्ये वॉटर बॉईल किंग म्हणून सुद्धा ओळखण्यात येते। चला तर घेऊन या पुढचा आणि आजचा तिसरा प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, शिवाजी महाराजांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, स्वराज्य दिन हा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे। आणि शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा 19 फेब्रुवारीला स्वराज्य दिन म्हणून रायगड किल्ल्यावर साजरा करण्यात येणार आहे। या अगोदर महाराष्ट्र सरकारने सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस शिक्षण दिन म्हणून सुद्धा साजरा करण्याचा निर्णय घेतला होता। चला तर घेऊन आजचा चौथा प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, उत्कृष्ट गंत निर्मितीचा पहिला पुरस्कार कोणाला मिळाला आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, विजय पाडकळ यांना उत्कृष्ट गंत निर्मितीचा पहिला पुरस्कार मिळालेला आहे। विजय पाडकळ यांना घंटेवाले फुलपाखरू या पुस्तकाला पहिला पुरस्कार मिळाला आहे। आणि दुसरा पुरस्कार रेया बेंजल यांना महावस्त्र या पुस्तकाला मिळालेला आहे। तसेच मंतरलेली उन्हे या पुस्तकाला तिसरा पुरस्कार मिळालेला आहे आणि याच्या लेखिका आहे तनुजा ढेरे। आणि तसेच इथे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये डॉक्टर जी मनोजा यांचा उल्लेख आलेला आहे। डी मनोजा यांना युगदत्त परिवारातर्फे साधना केशव मेश्राम स्मृती आदर्श साहित्य सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। यांनी मराठी साहित्याला कन्नड भाषेत अनुवादन केलेले आहे। या माध्यमातून यांना 2020चा साधना केशव मेश्राम स्मृती आदर्श साहित्य सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। चला तर घेऊन आजचा महत्त्वाचा पाचवा प्रश्न क्रमांक 5, नवीन वर्षात पंतप्रधानांनी कोणती योजना सुरुवात केलेली आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लाईट हाऊस प्रोजेक्ट ही योजना भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नवीन वर्षात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे। या योजनेमार्फत देशातील बेघरांना 2022 पर्यंत पक्की घरे बांधून देण्यात येईल। आणि या योजना केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे राबवण्यात येणार आहे। या योजनेचा फायदा त्रिपुरा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड व तामिळनाडू येथील बेघरांना होणार आहे। या योजनेमार्फत 2022 पर्यंत पक्की घरे बांधून देण्यात येणार आहे। मित्रांनो, आजचा 6वा प्रश्न, कोणत्या रुग्णांच्या माहितीसाठी ॲपची निर्मिती केली आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, काचबिंदू रुग्णांच्या माहितीसाठी ॲपची निर्मिती केलेली आहे। काचबिंदू असलेल्या रुग्णांमधील दृष्टिदोषाची नेमकी कल्पना नातेवाईकांना देण्यासाठी काचबिंदू या ॲपची निर्मिती केली आहे। मित्रांनो, घेऊन येऊ आजचा पुढचा आणि आजचा प्रश्न क्रमांक 7, कोणत्या भारतीयाने शुभेच्छा कार्ड बनविलेले आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रामकुमार सारंगपाणी यांनी
शुभेच्छा कार्ड बनवलेले आहे आणि हे असे शुभेच्छा कार्ड गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे. आणि हे शुभेच्छा कार्ड दुबईचे सत्ताधीश शेख मोहम्मद बिन रशीद अल मकसूद यांना सत्तेवर येऊन 15 वर्ष पूर्ण झाले होते. या अनुषंगाने भारतीय वंशांच्या रामकुमार सारंगपाणी यांनी भव्य असे पॉपअप शुभेच्छा कार्ड बनवलेले आहे. आणि असा विक्रम यांनी या अगोदर 19 वेळा सुद्धा केलेला आहे आणि 19 वेळा विक्रम करून यांनी याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली होती. असे गिनीज बुक रेकॉर्डमध्ये 19 वेळा नोंद करणारे संयुक्त अमिरात म्हणजेच UAE आणि भारतीय वंशाचे पहिले नागरिक ठरलेले आहे. आणि हे शुभेच्छा कार्ड 8.2 चौरस मीटर असे आहे. आणि तसेच इथे रोहित भोरे यांचा उल्लेख आला आहे. रोहित भोरे यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यांच्या नोंद झालेली आहे. आणि यांची नोंद कराटे एक्सपर्ट म्हणून 2020च्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यांची या पुस्तकात नोंद झालेली आहे. प्रश्न क्रमांक 8. देशात कोणत्या ठिकाणी चालकरहित पहिली मेट्रोला सुरुवात झाली आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दिल्ली येथे चालकरहित पहिली मेट्रोला सुरुवात झालेली आहे. आणि दिल्ली येथे मॅचेंटा लाईनवर 5 जानेवारीला पहिली चालकरहित मेट्रो सुरुवात झालेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात पिंपरी फुगलेवाली या इथे मेट्रो 6 किलोमीटरची मेट्रोची धाव चाचणीसुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आजचा 9वा प्रश्न. महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात केंद्र सरकारची अटल भूजल योजना राबवली जाणार आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लातूर या जिल्ह्यात केंद्र सरकारची अटल भूजल योजना राबवण्यात येणार आहे. आणि ही योजना 5 वर्षासाठी केंद्र सरकार खर्च करणार आहे. या योजनेमार्फत 136 गावांना अटल भूजल योजनेचा फायदा होणार आहे. आणि ही योजना लातूर जिल्ह्यासाठी सीमित आहे. मित्रांनो, घेऊन या पुढचा आणि आजचा महत्त्वाचा 10वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. सर्वप्रथम कोणत्या राज्याने कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केलेली आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, तामिळनाडू राज्याने सर्वप्रथम कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केलेली आहे. मित्रांनो, घेऊन येऊया आजचा पुढचा आणि आजचा 11वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. देशातील पहिले स्पायडर म्युझियम कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये सुरुवात होणार आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मेळघाट या व्याघ्र प्रकल्पात देशातील पहिले स्पायडर म्युझियम सुरुवात होणार आहे. आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रामधील अमरावती जिल्ह्यात येतो. मित्रांनो, घेऊन या आजचा शेवटचा प्रश्न क्रमांक 12. मराठा विश्वभूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राजेश टोपे यांना यंदाचा मराठा विश्वभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि हा पुरस्कार यांना 12 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. इथे पुरुषोत्तम खेडकर यांचा उल्लेख आलेला आहे. पुरुषोत्तम खेडकर हे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि इथे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये प्रकाश बाळ यांचा उल्लेख आलेला आहे. प्रकाश बाळ यांना सामाजिक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रकाश बाळ हे सुप्रसिद्ध लेखक, चित्रकार आणि पत्रकार सुद्धा आहेत. यांना यंदाचा सामाजिक जीवन गौरव पुरस्कार मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे प्रदान करण्यात आलेला आहे. चला तर घेऊन या मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक प्रश्न विचारला होता. यंदा अमेरिकेतील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय टाइम्सने बिझनेस पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, एरिक युनान यांना बिझनेस पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने टाइम्सने सन्मानित करण्यात आलेले आहे. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या GK मिशन गव्हर्नमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी संधी मिळेल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सेंड करा, फॉरवर्ड करा. आणि स्पर्धा परीक्षेच्या अतिशय परिपूर्ण माहितीसाठी
आजच आमच्या टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. चला तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.